रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी आपण भाबरीमध्ये पोहोचलेलो आहोत, पण आज सकाळी या ठिकाणाहून चाय प्रसादी आणि बालभोग घेऊन एक सद्गृहस्थ वरती या खड्या पहाडावरती चढण्यासाठी निघाले होते। तर गेल्यानंतर त्यांना मधी अर्ध्या रस्त्याच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर त्यांना अटॅक आला आणि अटॅक आल्यामुळे त्यांना या ठिकाणी मोक्ष प्राप्ती झालेली आहे। असं पुराणामध्ये उल्लेख आहे की नर्मदा परिक्रमेमध्ये ज्याचाही देह त्याग होतो त्या मनुष्याकडे खरंच खूप पुण्याचा संचय झालेला असतो, त्याच्यामुळे त्याला या पवित्र ठिकाणी मोक्ष प्राप्ती होती। वयस्कर वृद्ध होते ते। या ठिकाणी बघा, खप्पर मालचा हा पाड चढताना एका वयस्कर माणसाला अटॅक आला, त्याला वरून खाली आणताना। रामकृष्ण हरी नर्मदे हर। नर्मदा मैया त्याच्या आत्म्यात शांती देव। वो दिल का दौरा पड़ने से हुई है। जहाँ तक अभी हमें ऐसा लग रहा है, हमें जैसा देख के लगा और इनके साथ के जो सह परिक्रमावासी थे उन्होंने जैसा बताया, क्योंकि ये निधन होने के बाद हम तक पहुंचे थे। समय की संवेदना को समझे और इसका आदर करें, हम लोगों से निवेदन है। नर्मदे हर। ठीक है, इसमें पौने किलोमीटर की चढ़ाई, इसमें 5 किलोमीटर की चढ़ाई, और रोड में भी अगर आप सोचेंगे कि चढ़ाई कम है तो उसमें भी खड़ी चढ़ाई, गाड़ी से जाते हैं उसमें भी चढ़ाई। फिर भी आपको जैसा निर्णय लगे, ये देखकर आप घबराए क्योंकि ये होनी थी। चढ़ाई की वजह से नहीं, क्योंकि इससे पहले भी सारे परिक्रमावासी गए। अब जब से हमने कभी किसी को नहीं सुना, पहली बार होली कौन डाल सकते। बाकी आप लोगों की जैसी स्वेच्छा, थोड़ा सा विश्राम पाना हो तो विश्राम पा लीजिए, क्योंकि आज आश्रम में ऐसी संवेदनशील समय है, हमने भोजन प्रसादी आज नहीं तैयारी की। आश्रम में आज भोजन प्रसादी नहीं हुई है, इसके लिए क्षमा चाहें। या ठिकाणाहून दोन मार्ग आहेत, या खड्या पहाडीने सुद्धा जाता येतं, किंवा या ठिकाणी बघा हा रस्ता आहे, या रस्त्याने सुद्धा जाता येतं। कुठूनही जरी गेलं तरी चढ हा लागतोच, आणि हा जो रस्ता आहे हा साधारण 6 ते 7 किलोमीटर आपल्याला जावं लागतो। आणि जर ही खडी पहाडी बघितली तर हा जो वरचा टॉपचा पॉइंट आहे तिथपर्यंत गेल्यानंतर पुढे सपाट रस्ता आहे। त्याच्यामुळे ज्याला कुणाला या खड्या पहाडीने जायचंय, याच्यावरती पाऊलवाट आहे, गोल गोल फिरतच जावं लागतं आपल्याला। तर ज्याला कुणाला या खड्या पहाडीने जायचंय त्यांनी या घटनेमुळे न घाबरता एक 5-10 मिनिटांनी विश्राम करत जरी ही खडी पहाडी चढली तरी साधारण 1 ते सव्वा तासामध्ये ही पहाडी चढली जाते, असं इथल्या आश्रमामध्ये असणारे जे सेवेकरी आहेत ते सांगतात। रामकृष्ण हरी नर्मदे हर। खप्परमालच्या पहाडीमध्ये ही जी दुःखद घटना घडली त्याला खप्परमालची पहाडी जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही, कारण रोज हजारोनी भाविक त्या ठिकाणाहून जातात, पण कोणालाच कधी काय होत नाही। हा, असं घडू शकतं त्या पहाडीमध्ये की पाय घसरलाय, घसरून पडलाय, खरचटलंय, हाताला लागलंय, हात मोडलाय, असं होऊ शकतं। पण हा जो हृदयविकाराचा झटका आला तर त्याला पूर्ण खप्परमालची पहाडी जबाबदार आहे असं म्हणता येणार नाही, कारण कसं आहे, प्रत्येकाने प्रत्येकाच्या शरीराची कॅपॅसिटी बघून चालायचंय। काय होतं, 2-3 जण सोबत चालत असतात किंवा ग्रुप असतो, त्यावेळेस आपण काय करतो की जो त्या ग्रुप मधला मेन माणूस असतो तो खूप फास्ट चालत असतो, किंवा एखादे 2-3 जण त्यातले खूप फास्ट चालतात, आणि जो थोडासा ज्याची कॅपॅसिटी कमी असते चालायची किंवा चढायची पर्वत, तर तो हळूहळू चालत असतो। पण तो काय करतो, तो त्या जो फास्ट चालणारा व्यक्ती आहे त्याच्या स्पीडला मॅच करण्याचा प्रयत्न करतो। तर परिक्रमेमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, ती खप्परमालची पहाडी असो किंवा रस्त्याची पाऊलवाट असो किंवा डांबरी रस्ता असो, प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी दिलेली आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या शरीराच्या कॅपॅसिटीनुसार चालायचंय। कोण पुढे गेलंय, कोण पाठीमागे राहिलंय याचा विचार करायचा नाही, परिक्रमा ही एकट्याने करायची। त्याच्यामुळे कितीही जरी सोबत कोणी भेटला, खूप त्याची आपल्याला आसक्ती झाली, जिव्हाळा लागला, तरी सुद्धा
सोबत कोणी नाहीये, कारण स्वतः एकट्याने जी परिक्रमा केल्यानंतर अनुभूती येणार आहे ती एकट्याचीच आहे. जास्तीत जास्त दोघं असावेत आणि त्याच्यात सुद्धा असा हट्ट नसावा की आपण दोघं सोबतच चालायचंय. तुम्ही थोडंसं पुढे जावा, एक जण ज्याची कॅपॅसिटी जास्त आहे तो पुढे जाणार आहे, ज्याची कॅपॅसिटी कमी आहे तो पाठीमागे राहणार आहे. आणि पुढे जाऊन तरी काय करणार? तो समजा 4 वाजता आश्रमावरती पोहोचेल तर तुम्ही 5-5:30ला पोहोचाल. दोघंही आश्रमावर पोहोचणारच आहे, दोघांनाही विश्रांती त्या ठिकाणी घ्यायचीच आहे. किंवा जास्तीत जास्त काय होईल, एक आश्रम पुढे एक आश्रम पाठीमागं, त्याच्या पलीकडे काय होत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाच्या स्पीडनुसार चालायचंय. कोणत्याही इतर व्यक्तीच्या स्पीडला मॅच करायचा प्रयत्न करायचा नाही, बस एवढीच काळजी घ्यायची. आणि ही जी दुःखद घटना घडली ती आकस्मिक मृत्यू आहे. याला काही आपण परिक्रमा किंवा परिक्रमेतली वाटचाल ह्याला जबाबदार आपण ठरवू शकत नाही, कारण घरात बसल्यानंतर सुद्धा अशा घटना घडतातच आहे. घरात बसल्या जागेवर सुद्धा अटॅक माणसाला येतोय. पण या पवित्र तीर्थाच्या ठिकाणी अटॅक येणं आणि पवित्र तीर्थाच्या ठिकाणी देहत्याग होणं म्हणजे खूप शुभ मानलं जातं. त्या व्यक्तीच्या आत्म्यास मोक्षप्राप्ती होते असं पुराणांमध्ये उल्लेख आहे. रामकृष्णारी नर्मदेहर. त्याच्यामुळे जास्त या गोष्टीचा विचार करत बसू नका. आणि ज्याला झेपणार नाही पहाड त्याच्यासाठी रस्ता आहेच, आणि रस्त्याने सुद्धा चढ उतार आहेच ना. फक्त स्पीड स्वतःच मेंटेन ठेवलं तर सगळ्या गोष्टी होतील. रामकृष्णारी नर्मदेहर.